पुण्यामध्ये कायद्याचं भय उरलं नाही। ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक। रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट। गैरसमजातनं महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा। आता फक्त दाऊदलाच क्लीन चिट द्यायचं बाकी। वायकरांच्या क्लीन चिटवरनं संजय राऊतांचा घणाघात, तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं, पटोलेंचा टोला। दोनशे 88 जागांची तयारी सुरू असली तरी महाविकास आघाडी एकत्रच लढणार, संजय राऊतांची माहिती। अद्याप कोणता मतदारसंघ कुणाच्या वाट्याला हे ठरलं नाही, राऊतांचं वक्तव्य। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली। आजपासून 13 जुलैपर्यंत रॅली काढणार। 13 तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार। आज माऊलींच्या पादुकांना निरासनान। दुपारी 2 नंतर पालखी साताऱ्यासाठी प्रस्थान करणार, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीमध्ये मुक्काम। MMRDA रोखे विकून 50,000 कोटी उभारणार। MMRDA राबवतंय 1 लाख कोटींपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प। हाथरस दुर्घटनेतला मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरचं दिल्ली पोलिसांकडे आत्मसमर्पण। देवप्रकाश मधुकर कार्यक्रमाचा मुख्य आयोजक। तेलंगणामध्ये केसी राव यांच्या BRSला भगदाड। विधान परिषदेचे 6 आमदार काँग्रेसमध्ये दाखल। गुरुवारच्या रात्री 12 वाजता झाला पक्षप्रवेश। इंग्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय वंशाचे 29 खासदार विजयी। सत्ता मिळवलेल्या लेबर पार्टीमध्ये 19 भारतीय, तर पाकिस्तानमधनं गेलेलेही 15 जण खासदार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।